नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं निकिता धनी ऑफिशियल या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे जे काही नवीन अपडेटेड व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। या चॅनलवरती बीएससी नर्सिंग ॲडमिशन प्रक्रियेची जी काही टाइम टू टाइम अपडेट असते ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते। तर आजचा व्हिडिओ कम्प्लीटली नक्की पहा पूर्ण। या व्हिडिओचे हायलाइट्स पॉइंट सांगायचं झालं तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम डिस्कस करणार आहोत की असे कुठले पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळेल। आणि दुसरा पॉइंट म्हणजे व्हर्च्युअल वॅकन्सी जी आहे ती म्हणजे नेमकी काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत एंडपर्यंत पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा आता कॅपराउंड 1 मध्ये आणि 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचं कॉलेज मिळालेलं नाही, म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे आणि तुम्हाला आता कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळवायचं आहे, तर सगळ्यात आधी लक्षात ठेवा जी काही सीट मॅट्रिक्स सीईटीसीने दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही पाहिलं, आता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती सीट्स राहिलेल्या आहेत। तर एक व्हिडिओचा रिकॅप म्हणून परत एकदा आपण पाहूया। जर तुम्ही तो कम्प्लिटली व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। तर आपल्या गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 137 सीट अजून देखील बाकी आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। त्याच्यानंतर जर आपण प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये अजून देखील 5068 सीट्स बाकी आहेत। किती? 5068 सीट्स, आणि त्यातील 1706 सीट ज्या आहेत, म्हणजे 5068 सीट सोडून 1706 जे सीट्स आहेत त्या मुलींसाठी राखीव आहेत। मुलींसाठी 1706 सीट्स आहेत, म्हणजे एक टोटल जर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा आकडा घेतला आपण तर 6774 सीट्स अजून देखील प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये बाकी आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांना 85% जास्त मार्क्स आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज त्यांनी कॅपराउंड 3 मध्ये फिल करायचं आहे। तुम्हाला नक्कीच 85 ते 90% दरम्यान असतील तर तुम्हाला महाराष्ट्रातील बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकेल। कॅपराउंड 3 मध्ये अजून देखील 137 जागा आहेत। आता ज्यांना देखील 40 ते 80% दरम्यान मार्क्स आहेत आणि त्यांना कुठेतरी वाटतं की आपला नंबर नाही लागणार, पण प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये अजून देखील 5000 पेक्षा देखील जास्त सीट्स आहेत, तर तुम्ही तो चान्स घ्या आणि प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचे सगळे जे काही कॉलेज आहेत ते फिल करा, तुम्हाला नक्कीच कॉलेज मिळेल। कारण एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स आहेत तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज असेल ते घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। कारण तुम्हाला मार्क्स कमी आहेत, 40% आहेत, तुम्हाला 38% आहेत, काहींना 42% आहेत। तर एकंदरीत आपला मेन मोटो काय आहे, तुम्हाला बीएससी नर्सिंग करायचे तर ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून करायचे की बीएससी जे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे त्याच्यामधून करायचा, हा तुमचा सेकंडरी पार्ट येतो। कारण तुम्हाला मार्क्स 40-45 आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे ते मिळणं गरजेचं आहे। आणि हा पॉईंट आहे ज्यांना 40 ते 45% मार्क्स आहेत त्यांच्यासाठी। कारण तुम्हाला अजून देखील खूप सारे कॉलेज आहेत ज्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 50 आहे, पण 40-45 सीट्स त्या कॉलेजमध्ये अजून देखील अवेलेबल आहेत। तर तुम्ही हा चान्स घ्या आणि कॅपराउंड 3 मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारची प्रेफरन्स लिस्ट बनवा, तुम्हाला नक्की कॉलेज मिळेल। त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न होता की व्हर्च्युअल वॅकन्सी काय आहे। स्टुडंटनी मला हा प्रश्न विचारला होता। तर व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय असतं, सपोज एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या सीट्स सपोज XYZ कॉलेज आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, त्या कॉलेजमध्ये टोटल इंटेक कॅपॅसिटी त्या कॉलेजची 30 आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये जर 15 विद्यार्थ्यांना ते कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्या 15 विद्यार्थ्यांपैकी जर सपोज 8 विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला रिटेन्शन फॉर्म दिलेला आहे, म्हणजे त्यांनी त्यांचं ॲडमिशन त्या कॉलेजला कन्फर्म केलं, त्याच्यानंतर उरलेले जे 7 विद्यार्थी आहेत ते बेटरमेंटला गेले, म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये त्यांना बेटरमेंटला जायचं आहे। पण कॅपराउंड 2 मध्ये देखील अशा ठिकाणी काय होतं, त्यांना त्यांच्या नावासमोर नो चेंज आलं, कुठल्याच प्रकारचं कॉलेज अलॉट झालेलं नाही। आता कॅपराउंड 3 मध्ये ते विद्यार्थी काय करणार, मग त्या विद्यार्थ्यांना जर जे काही 7 विद्यार्थी राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर कॅपराउंड 3 मध्ये जी काही प्रेफरन्स लिस्ट टाकलेली आहे त्यांना जर त्यांच्या मार्क्स अकॉर्डिंग जर चांगल्या प्रकारचं कॉलेज मिळालं तर ते तिकडे जातील, मग त्यांची जी जागा आहे ती रिकामी होईल। कारण कॅपराउंड 2 मध्ये काय झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट फॉर्म देखील भरलेला आहे आणि ती त्या कॉलेजचे विद्यार्थी अजून देखील आहेत। तर अशा ठिकाणी आता कॅपराउंड 3 मध्ये बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते पात्र आहेत की अपात्र आहेत हा एक मेन प्रश्न आहे। तर तुम्ही देखील या कॅपराउंड 3 मध्ये अशा ज्या व्हर्च्युअल वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी पात्र असता।
कारण जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर त्या जागा सोडल्या, म्हणजे त्यांना जर चांगल्या प्रकारचं जर कॉलेज त्याच्यापेक्षा अलॉट झालं चांगलं, तर ते तिकडे जाणार, मग ती जागा काय होणार, रिकामी राहणार. म्हणजे ते विद्यार्थी काय होणार आहेत, त्या जागेपासून कटआउटमधून ते बाहेर पडणार. आणि जर त्या विद्यार्थ्यांना जर कुठल्याच प्रकारचं कॉलेज अलॉट झालं नाही, तर ते काय करणार, ती लिस्ट त्यांना म्हणजे त्या सीटवरती, लिस्टमधून जे कॉलेज मिळाले त्या सीटवरती त्यांना प्रवेश घेणं त्या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे. अशा ठिकाणी मग तुमचं काय होतं, चान्सेस वाढून जातात. जर त्या विद्यार्थ्यांनी जर दुसरं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही त्या सीट्सला तुमचा नंबर लागणार, तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. पण जर त्या विद्यार्थ्यांना जर कुठल्याच प्रकारचं व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये जर कॉलेज अलॉट नाही झालं, सेम कॉलेज राहिले, तर त्यांना बंधनकारक राहणार आहे त्याच कॉलेजला ॲडमिशन घेणं. अशी ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर कॅपराउंड, जसं की मी पहिल्या हायलाईट पॉईंट्समध्ये सांगितले की कॅपराउंड 3मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉलेज टाकायचं आहे. पण प्रेफरन्स लिस्ट अशा प्रकारे बनवा, म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे, जे कॉलेज तुम्हाला वरती टाकायचं आहे त्याच्यानुसारच. किंवा बरेचसे विद्यार्थी काय करतात, सायबर कॅफेमध्ये जातात आणि सायबर कॅफेवाले मग एखादं चुकीचं कॉलेजमध्येच टाकून देतात आणि नेमकं त्यांनी जे टाकलेलं, चुकून टाकलेलं कॉलेजेस तुम्हाला अलॉट होतं. तर अशा ठिकाणी मग काय होतं, तुम्हाला कॅपराउंड 4ला जावं लागेल. आणि कॅपराउंड 4मध्ये देखील त्याच्यापेक्षा जर खराब तुम्हाला कॉलेज लागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक राहणार. कारण त्याच्यानंतर चालू होणार तुमचा स्पॉट राऊंड. आणि स्पॉट राऊंडचे जे काही रूल्स आहेत ते वेगळे आहेत, जे की मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रेफरन्स लिस्ट चांगल्या प्रकारे बनवा, थोडंसं डोकं शांत ठेवून प्रेफरन्स लिस्ट बनवा. कारण एखादं चांगलं कॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तुम्ही टाकले एखादं खराब कॉलेज, ज्या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटीज नाही आहेत, हॉस्पिटल अटॅच नाही आहे, फॅसिलिटीज कुठल्याच प्रकारच्या नाही आहेत, तर असं कॉलेज घेऊन तुम्हाला एक त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार, नंतर पश्चाताप होणार. कारण तुम्हाला चांगले मार्क्स असतील, 80+ मार्क्स आहेत, तरी देखील त्यांना कॅपराउंड 3मध्ये, कॅपराउंड 1मध्ये आणि 2मध्ये कॉलेज नाही मिळालेलं. का, तर त्यांनी प्रेफरन्स लिस्ट चांगल्या प्रकारची बनवली नाही. फक्त 10 ते 12 कॉलेज टाकलेले आहेत, ते देखील गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले आहेत. मार्क्स आहेत 80%. तर कसं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागणार, त्याच्या अकॉर्डिंगच मी पहिल्यापासून सांगण्यात आलेलं आहे की प्रेफरन्स लिस्ट चांगली बनवा. आणि यानंतर आपला जो नेक्स्ट व्हिडिओ होणार आहे तो नक्कीच तुमचा स्पॉट राऊंडबद्दल होणार आहे. आणि एज्युकेशन लोन, ज्यांना कुणाला शैक्षणिक कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी स्पेशली आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे की तुम्ही जर तुम्ही फायनान्शियली इनकॅपेबल असाल तर तुम्ही शैक्षणिक लोन कशा प्रकारे घेऊ शकता, काय काय प्रोसेस आहे, ती सगळी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.